थांबा 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 पहिल्यापासून बघा. तर मी प्रणिता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर हा जो असा थांबा थांबा वाला व्हिडिओ आहे ना, तो मला खूप दिवसातून करायची इच्छा होती. सो आज मी ती माझी इच्छा पूर्णही केली या छोट्याशा इन्सिडेंटमुळं. तर आज आहे दसरा. दसऱ्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आईने दादाला नाही का सगळ्या गाड्यांना पुसून धुवून स्वच्छ करायला सांगितलेलं आणि ठरल्याप्रमाणे दादाचं ते करून झालं. त्यानं मला कॉल केला. सो मी खाली गेली, सगळ्या गाड्यांना मस्तपैकी हार वगैरे घातले, त्यांचं ओवाळलं, त्यांना औक्षण केलं आणि त्याच्यानंतर मी वर आले. तर आज घटाला दाखवायला म्हणजे जेव्हा घट उठतात पोळ्यांचं नैवेद्य करायचं होतं. सो मी आईला नैवेद्य करू लागले. देन आम्ही आलो पारगावला. तर आम्ही अजून एकदाही गाडी घेतल्यापासून गाडी घेऊन गेलो नव्हतो, त्यामुळं ह्यावेळेस आम्ही गाडी घेऊन गेलो. स्टार्टिंगला दादानं गाडी चालवली आणि त्याच्यानंतर थोडासा म्हणजे अर्धा रूट दादानं चालवली, अर्धा रूट नंतर आईनं गाडी घेतली आणि मी फर्स्ट टाइम चौघजण एकत्र गाडी घेतल्यापासून कुठेतरी चाललेलो. सो एकदम हॅप्पी होतो. आम्ही फायनली घरी पोहोचलो आणि फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि दादा आता सामान काढतोय. चलो. आणि हे आहेत घरी बसलेले घट. कसलं भारी हे सगळं उगवून आलंय. तर मी लास्ट टाइम घट बसवायच्या वेळेस आलते, यावेळेस मी घट बसवायला नव्हते आले. डायरेक्ट आज दसऱ्याला घरी आले आहे घट उठवायला आणि आता सध्या तरी मी चालली आहे नैवेद्य घेऊन देवळात नैवेद्य दाखवायला. सो चलो देवळात जाऊयात आणि देन भेटते. मी काय काय करते आज हे नक्की बघा. पहिल्यांदा मी आली आहे गावातल्या देवीच्या मंदिरात. आता इथे नैवेद्य दाखवेल. देन इथूनच इथे गेल्यावर चौनेश्वराचं मंदिर आहे, देन तिकडे आणि देवीच्या मंदिरात नैवेद्य दाखवून मी चौनेश्वराला नैवेद्य दाखवला. हे आहे आमचं मेन मंदिर. त्याच्यानंतर शेजारी दत्ताचं मंदिर आहे, मी तिथेही गेले, तिथे व्हिडिओ नाही काढला. हे हनुमानाचं मंदिर आहे, हे जस्ट जीर्णोद्धार झाला आहे याचा. इथे मी नैवेद्य दाखवला आणि देन रिटर्न निघाले. तर माझं सगळीकडे नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि जसं मी मागे एकदा एका व्हिडिओत दाखवलेलं की मी फार जवळ राहते मंदिरापासून आणि म्हणजे थोड्याशाच वेळात मी पोहोचेल, पण पाऊस यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे नेमकं माझे सगळे नैवेद्य दाखवून झाले आणि पाऊस यायला सुरुवात झाली. सो चला पटकन घरी जाऊया, कारण मला अजिबात भिजायचं नाही आहे. कारण भिजली तर सगळा अवतार खराब होईल, अजून गाडीसोबत फोटो काढायचे. सो चलो घरी जाऊया, देन मी तुम्हाला दाखवते मी अजून काय. तसं मला पाऊस खूप आवडतो, पण मला अजिबात भिजायचं नव्हतं कारण मी चेंज करायला जास्त कपडे नव्हते आणले आणि मी घराच्या इतक्या जवळ आल्यानंतर पाऊस लागला मला. देन मी घरात गेले. घरात गेल्यावर मी बघितलं की आजोबांनी नाही का शेजारच्या दोघांना बोलवलेलं आणि ते 5 जण मिळून म्हणजे पप्पा, दादा, आजोबा आणि आलेली ती दोघं ही मिळून घट उठवत होते. तर हा काय प्रकार असतो हा मी फर्स्ट टाइमच बघितला की घट उठवायला 5 माणसं लागतात किंवा नैवेद्याचं असं काही करतात, तळी उचलल्यासारखं. देन ती बांधलेली कडाकणी सोडायची, ज्यांनी उचललंय त्यांना नैवेद्य म्हणून ती हे करायची, नारळ फोडायचा. हे मी फर्स्ट टाइमच अनुभवलं. तर फायनली आता घट वगैरे उठवून झालेले आहेत आणि मी जेवायला घेतलेलं आहे. याच्यानंतर आम्ही मंदिराकडे जाणार आहोत गाडी घेऊन, गाडी पुजायला. सो स्टेट येऊन बघा आम्ही कधी जातोय तिकडे. तर आम्ही फर्स्ट टाइम इकडे पारगावला गाडी घेऊन आलोय. सो गाडी पुजायला देवळाकडे न्यायची आहे आणि त्याच्यासाठी नारळ वगैरे आणायला आम्ही चाललोय आणि मी जस्ट जेवली आहे. सो खूप गरम झालंय मला. आता आम्ही आलेलो आहे मंदिरात गाडी पुजायसाठी. गाडी तिथे लावलेली आहे आणि या सगळ्या आधी इथे हळदी कुंकू वाहत आहेत, देन आम्ही बाहेर जाऊ गाडी पुजायसाठी. तर आम्ही फर्स्ट टाइम पारगावला गाडी आणलेली, त्यामुळे आम्ही मंदिराकडे नेली गाडी पुजायसाठी. तिथे गेल्यावर आजोबांनी सगळ्यांना आवाज दिला की या म्हणून आणि सगळे आम्हाला जॉईन झाले. आम्ही बारीबारीनं सगळ्यांनी गाडीचं पूजन केलं, गाडीसमोर नारळ फोडला. आणि फायनली आम्ही मंदिरातून घरी आलेलो आहे. सो यानंतर आम्ही संध्याकाळी फोटोज काढायला रानात जाणार आहोत. सो बघा स्टेट येऊन. आणि आम्ही मंदिरातून आलो त्याच्यानंतर मी थोडा वेळ मस्त झोपलेली. सो आता वाजले 4, मी उठली आहे आणि आम्ही चाललोय माळाला. सो चला मी खूप एक्सायटेड गाडी चालवायला, बिकॉज मी येताना तर नव्हती चालवली, मी आता थोडीशी गाडी चालवणार आहे. सो स्टेट येऊन बघा.
आणि हा आहे आमच्या रानाकडे जाणारा रस्ता. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. इतकं भारी वाटतं ना. आमचं रान असं डोंगरात आहे, म्हणजे गावाच्या एका साईडला, त्यामुळे तिकडे जाणारा हा रस्ता मस्त ढग आलते आणि डोंगरच डोंगर. इतकं भारी वाटत होतं ना, काही बोलायला नको. तर विषय असा झाला की मी एकदा दादाकडनं गाडी घेतलेली, आम्हाला ना एका बसनं कट मारला. तेव्हापासून हा इतका बेकार घाबरतो माझ्या ड्रायव्हिंगला. फुल आम्ही पार रानात पोहोचलोय, त्यांनी यानं मला गाडी दिली आहे. सो चलो, ह्याला असं मला व्हिडिओ काढायचा आहे हिशोबाने हे मला थोडीशी गाडी देतात. सो चला बघा माझं ड्रायव्हिंग स्किल. कारण झालं आम्ही शेतात गेले, तर आम्ही शेत खंडानं करायला दिले आणि त्यांच्याकडे बकरी आहे. सो आमच्या शेतात बकरी असतात. मला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता आणि फोटो काढायसाठी मी एकाला पकडला आणि ही अशी गोष्ट घडली. त्याच्यानंतर मी दुसरा एक बकरी त्यांनी मला माझ्यापाशी बसवून दिलं, ज्याच्यासोबत मी फोटोज काढले. त्याला गोंजरत बसलेले आणि आई मला म्हणत होती काळ्यासोबत फोटो काढ, जे की कुत्रं आहे आणि ज्याची मला प्रचंड भीती वाटते. त्याच्यानंतर मी मस्त त्याला गोंजरत वगैरे बसले, फोटोज काढले. देन मला आठवलं की एक सीताफळाचं झाड आहे, त्याला सीताफळही आहेत. सो मी तिकडे जाऊन सीताफळ घेऊन आली, सीताफळही खाल्लं आणि इतका सुंदर असा सनसेट होत चाललेला. त्यामुळे इतके सुंदर असे सनकिस्डवाले फोटो झाले. त्याच्यानंतर ही फुलं बघा, म्हणजे अशी कास पठारावर वगैरे गेल्यावर कशी वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या टाईपची फुलं बघायला भेटतात, तशी फुलं तिकडे होती. त्याच्यानंतर घरी आलो. तर आत्ता वाजले 6, अर्धा तास झालं आम्ही मस्त की जिकडे रानात गेलतो तिकडून रिटर्न आलं आणि आत्ता आईनं मला रांगोळी काढायला लावली आहे. सो चला रांगोळी काढूया. मी दाखवते तुम्हाला मी कसली रांगोळी काढते. तर मी ही अशी रांगोळी काढलेली. एका फुलात माझी रांगोळी आटपली बिकॉज खूप मच्छर चावले मला तिथे. त्याच्यानंतर मी बाहेर आलती आवाज ऐकून पालखीचा. तर दरवर्षी गावात पालखी असते, पण मी ह्या वेळेस फर्स्ट टाईम हा अनुभव घेतला, कारण यावेळेस मी फर्स्ट टाइम दसऱ्याला अशी घरी होते. तर मीही पालखीचं दर्शन घेतलं. तर माझी रांगोळी काढून झाली. त्याच्यानंतर ती पालखी आली, तिथे पाया पण पडून झालं आणि आता माझा अवतार पण झाला आहे आणि सगळं संपलेलं आहे आजच्या दिवसभरातलं. सो मी हा व्लॉग इकडेच संपवेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.